केंद्राच्या बजेटनंतरही सोने चांदीच्या दरात वाढ ही सुरूच आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅम 86,000 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर हा 96,700 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेला आहे। जीएसटी वगळून सोन्याचा दर 83,500 रुपये इतका आहे। गुंतवणूकदारांची ओढ ही सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढल्यानं सोने चांदीची दरवाढ ही पाहायला मिळते। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, खरं तर सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। ग्राहकांकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत? सोने चांदीची खरेदी तितक्याच उत्साहानं तितक्याच मोठ्या प्रमाणात अजूनही सुरू आहे का? निश्चितच विक्रांत, जर आपण बघितलं तर नुकतंच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। त्यामध्ये आता अर्थमंत्र्यांनी आपला बजेट देखील सादर केला आहे आणि या बजेटचा परिणाम सुवर्ण बाजारावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या अगोदर देखील सोन्याचे दर हे काही प्रमाणात वाढल्याचेच आपल्याला पाहायला मिळत आहे। जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने बँकांचे दर असतील किंवा अनेक देशांमध्ये करारासंदर्भात जे आणि करारासंदर्भात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचा देखील परिणाम आज सुवर्ण बाजारावर पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर आता सुवर्ण बाजारात सर्वाधिक सोन्या चांदी गुंतवणूक सध्या वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे। आपण जर बघितलं तर भारतात आता लग्न सराई सुरू झाली आहे, त्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता लग्न सराई आहे, अनेक आपल्याकडे सोनं खरेदी करणं शुभ मुहूर्तांवर हे शुभ मानलं जातं, त्यामुळे काही प्रमाणात का होईना सोनं खरेदी करावं लागतं। त्यामुळे अजून देखील सुवर्ण बाजारांमध्ये ग्राहकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहे। जर आपण बघितलं तर लग्न सराई सुरू आहे, लग्नात सोन्याशिवाय लग्न होऊ शकत नाही। त्यामुळे लग्न सराईमध्ये सोने आणि चांदीचे भांडे असतील किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसते आहे। मात्र कुठेतरी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे ग्राहकांचं बजेट हे कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे त्यामुळे खरं आहे कुठेतरी सचिन, ग्राहकांचं बजेट हे कोलमडलेलं आहे, मात्र तरीही सोने चांदीच्या खरेदीमध्ये कमी झालेली नाहीये। सोने चांदीची खरेदी ही तितक्याच जोमानं तितक्याच उत्साहानं सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।